जे शिवमूठ असते ते तांदूळाची आहे, त्याच्यामुळे तांदूळ टाकलेले वरती. आणि पहिली आज या विशेष म्हणजे या श्रावण महिन्यात. तर नमस्कार मित्रांनो, हाय हॅलो, कशा सर्व मजेत असणार. तर आपल्या व्हिडिओमध्ये आज आई आहे. एक वेळ सर्वांना नमस्कार कर. नमस्कार. आणि आपल्या व्हिडिओची सुरुवातच आईनच होते, त्याच्या हिशोबाने मी आज शूट वगैरे घेत आहे. तर आज विशेष आहे, विशेष म्हणजे आता श्रावण सोमवार चालू झालेले आहे सर्व, आणि जे असतात धार्मिक म्हणजे श्रावण महिना तेव्हापासून चालू झालेला आहे. आणि श्रावण महिना जेव्हा चालू होते तर पहिल्या सोमवारसाठी सर्व तयारी वगैरे करतात, त्याच्या हिशोबानं राधिका तयारी चालू आहे तिची. तर तू म्हणसाल विशेष काय असं, तर श्रावण सोमवारली जी असते महादेवाची पिंड, त्याला सर्व महादेवाची पिंड स्नान वगैरे करून त्याला पूजा वगैरे करतात. आणखी त्याच्यानंतर सर्व हे करतात. तर थोडंसं त्याचं म्हणणं होतं की मला थोडंसं रांगोळी वगैरे येतं, तर मी रांगोळी वगैरे करून दाखवणार आहे चांगलं. तर ते म्हणे ठीक आहे, म्हटलं चालेल. त्याच्या हिशोबानं बघा त्याचं रांगोळी वगैरे काढत आहे. कुठली रांगोळी आहे? पिंड काढ. अच्छा, जे महादेवाची पिंड आहे तसे पिंड वगैरे काढत आहे. आणि विशेष म्हणजे शिवलिंग जे असते पिंडाचं त्याला खूप महत्त्वाचं असते, आणि त्याच्यावरतीच बेल वगैरे व्हावं लागते, अर्पण करावं लागतं सर्व. तर त्याच्या हिशोबाने ते डिझाईन काढत आहे पिंडीची. तर काय काय घेतलं त्याचं तुमचं सामान? काळे तीळ घेतले, तांदूळ, रांगोळी. हां, तर रांगोळी काढत आहे. तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या बाजून तुम्ही विठ्ठल रुक्माईची रांगोळी काढली होती. तर म्हटलं त्याच्या हिशोबानंच त्याचं म्हणणं होतं की मी एक तुम्हाला आज जे आहे सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये तर एक शिवलिंग म्हणजेच पिंड वगैरे काढून दाखवणार आहे महादेवाची. त्याच्या हिशोबाने सर्व तिचं डिझाईन वगैरे चालू आहे. आणि विशेष म्हणजे आज पहिल्यांदा तिनं सांगितलं होतं की मला म्हणजेच पूजेसाठी नंदी आणि महादेवाची पिंड आणचाल. तर त्या हिशोबाने मी जेव्हा कारंजाला गेलो होतो तेव्हा इथं घेऊन आलो. आणि पिंड पण अशी साधारण आणली घरगुती आपल्या देवपाठाच्या हिशोबाने बसेल अशी. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशी वाटत आहे. तर नंदी आणि महादेवाची पिंड, आणि इकडे रांगोळीचा बॉक्स वगैरे आहे, आणि थोडंसं मोबाईल पण आहे बाजूला थोडंसं. आणि तुनं बेल वगैरे पण आणलेलं आहे, बेल बघा. आणि विषय म्हणजे बेल आमच्या गावातच झाड आहे तर आजूबाजूला. आणि हां, तर आईनं सांगितलं होतं गावातल्या मुलाला एकाला यशला, त्यांनी तो घेऊन आलेला आहे बेलाचा पुडा. आणि असं आता कसं दर आदल्या दिवशीच म्हणजे रविवारीच तो बेलाचा पुडा वगैरे आणून देणार आहे, आणि त्याला सांगितलेलं आहे. आणि कसं खेड्यातला एक फायदा असा असते की आपल्याला ताजा बेल आणि जे आहे बाकीचे सर्व, तर असं झाडाचा वगैरे थोडासा फायदा भेटते. आणि बघा अशा प्रकारचं सर्व चालू आहे रांगोळी काढणं. तर तिचं पहिलं रांगोळी होतं विषय, पण त्यानंतर ते म्हटलं तांदूळ, तीळ हे पण त्यासोबत घ्यावं काढेल, ते दिवस ते चालू केले. आणि डिझाईन पण चांगली काढते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, तुम्ही कमेंट पण केली होती, चांगली जमली तिला. आणि तिला तुम्ही जर कमेंटमध्ये आणखी सांगा, एक वेळेस लाईक करा आपल्या व्हिडिओला, नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा, कारण ती मेहनत घेत आहे. आणि प्रत्येक जसं की विठ्ठल रुक्माईचा काही प्रोग्राम झाला आणि महादेवाचं काही कार्यक्रम झाला जसं की सोमवाराचं, तर त्या हिशोबाने पिंड वगैरे काढून दाखवत आहे ती. आणि विशेष म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सर्वच जे जे सण वगैरे राहणार आहे, जसं की नागपंचमी, त्याची पण रांगोळी वगैरे येणार आहे. तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि राधिकासाठी फक्त स्पेशल एक चॅनलला कमेंट करा की कशा प्रकारची रांगोळी वगैरे काढते तर. आणि देवघर वगैरे पाहिलंच आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं खूप वेळा, खूप चांगलं केलं, सजवलं पण खूप चांगलं. आणि तिने एक आज सांगितलं विशेष की जे जे फेटे दिसत आहे जसं कृष्णाचा फेटा आणि बरेचसे आणखी काय मग अशी पिंडीचा एक फेटा होता, तिला फेटे वगैरे पण बनवता येते.
जे साधारण फेटे वगैरे असतात ना, छोटे छोटे कृष्ण कृष्णाचे फेटे, त्यानंतर पिंडीवरती जसं वरती ठेवतात तसा फेटा आणि वेगवेगळ्या प्रकारचे फेटे वगैरे त्याला देवाचे असे बनवता येते. तर मी ते फेटा पण तुम्हाला एक वेळेस दाखवणार आहे कशा प्रकारचे ते डिझाईन वगैरे करते. तर ते पुढच्या शूटमध्ये येणारच आहे, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्पेशल दाखवणार आहे. गोकुळाष्टमी येईल किंवा काही असं येईल तर त्यावेळेस दाखवणार आहे ते कृष्णासाठी फेटा वगैरे कसे करतात. तर विठ्ठल रुक्माईसाठी पण फेटा बनवणार आहे, तर त्यावेळेस ते पण व्हिडिओ दाखवणार तुम्हाला फेटेचे कसे असतात. तर फेटा केलेला तू आजपर्यंत एक दोन केलेलं असणार, त्याच्यामुळेच तू सांगितलं की येते म्हणून मला. बघा अशा प्रकारचे चालू आहे तिचे डिझाईन वगैरे काढणं, रांगोळी काढणं. तर चालू आहे. बेल पण आणलेलं सोबत, बेल पण गावातून सांगितलं तुम्हाला, आणि सोबत फुलं पण आहेत चांगले. जसं की बाजूला वाडी वगैरे आहे आमच्या इथं, तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदम व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ पण काढलेला आहे, तिथं फुलं पण चांगले आहेत आणि आमच्या घरासमोर पण फुलं आहेत, त्याच्यामुळे पूजेला त्याचा खूप फरक पडतो. तर कसं आहे, थोडंसं बराचसा त्याला वेळ लागते, पण तरी आम्ही थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो की बा आपलं लवकर झालं पाहिजे त्याच्या हिशोबानं. व्हिडिओमध्ये कसं खूप त्याला तर एक अर्धा तास लागते तसा, पण आम्हाला ते 6 ते 7 मिनटं तुम्हाला दाखवायचं आहे, त्याच्या हिशोबाने फास्ट वगैरे करून थोडंसं दाखवत आहे. कंटिन्यू आणि आईला खूप मदत भेटलेली आहे आता. आईला म्हणजे रांगोळी वगैरे काढायचं काम नाही राहिलं, बाकीचे दुसरे जे असते स्वयंपाकासाठी पण मदत झालेली आहे. आणि आमचं सामान जर बघितलं तुम्ही अशा प्रकारचं सेटअप केलेलं आहे, तर मग कमेंटमध्ये सांगा की एक वेळेस तुमचं सामान वगैरे दाखवा. तर इकडे एक असं राहिलं होतं आणि एक कपाट लावलेलं इकडं आतमधल्या घरात, आणि थोडंसं भांडं होतं इकडं. एक भांड्याचे 2 भांडे घर आले होते ना, हां रॅक म्हणतात त्याला, तीच भांडे. तर ते असे लावलेले आहे आणि जुने डबे आहेतच इथं. आणि देवघर तर इथं आहे, लक्ष्मी माता पण आहे आपलं. आणि पुस्तकं तुम्ही पाहिलं असेल, जसं की आपलं लग्नामध्ये एक गिफ्ट आलेलं होतं आणि आम्ही त्या शेगावला गेलो तेव्हा पण आलेलं आहे. तर जवळपास रांगोळी आपली आता संपत आलेली आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशा प्रकारचे रांगोळी आणले. तर आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे आज की हे जे तांदूळ टाकलेले आहे, तर आज काय विशेष, शिवमोठ तांदूळाची. तसे जे शिवमूठ असते ते तांदूळाची आहे, त्याच्यामुळे तांदूळ टाकलेले वरती. आणि पहिली आज आणि विशेष म्हणजे या श्रावण महिन्यात 5 सोमवार पडणार आहे ना, 5 श्रावण सोमवार पडणार आहे, त्याचे संसार चालू राहणार आहे. आणि हे जे आहे तिनं काढलेलं पूर्ण रांगोळी. आणि विशेष म्हणजे तेच सांगायचं आहे की आज जे शिवमूठ आहे ते तांदूळाची आहे पहिल्या सोमवारची, त्याच्यामुळे तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये. आणि लगेच ते तामून पूजा पण करणार आहे नंतर उद्याला. तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशा प्रकारचं आहे तर रांगोळी. बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे काय काय सामान आणलं. तर आणखी त्याला दही पण लागते ना. तर हे जे आहे महादेवाचे पिंड आणि नंदी, याला दही, दूध ना, सहज मध म्हणजे पंचस्नान वगैरे करावं लागतं त्याला, पंचामृतासारखं. आणि त्याच्यानंतर इथं ठेवावं लागते ना पिंडीवरती, किंवा मग इथंच ठेवावं लागते आणि त्याच्यावरती बेलपुष्प सर्व व्हावं लागते. तर पुढचा शूट पण तुम्हाला येणार आहे पूजेचा. तर आजचा व्हिडिओ आपला जवळपास इथं संपत आलेला आहे. आज व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवतं आहे की तिचं जे आहे रांगोळी, तर ती रांगोळी कशी झाली आणि ती रांगोळी कशी काढली त्याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ होता. आणि सोबत फुलं पण ठेवलं आहे. तर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा. तर इकडे सर्वांना बाय कर. बाय.
तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय.